पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे काय, ती जन्माच्या आधीपासून तुमच्या डोक्यावर थापलेली आहे. आणि मग ते ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप, पाप असलं म्हणजे मग ती मुलगी होते. आता एकीकडे म्हणायचं मातृत्व हे परमपवित्र महन मंगल वगैरे वगैरे वगैरे, मातेसारखं दैवत नाही, अमुक तमुक. आणि दुसरीकडे ते मातृत्व ज्याच्यामुळे मिळतं त्याला हिणकस म्हणायचं मातेला. आणि जर मातृत्व हे इतकं महन मंगल पवित्र असेल आणि स्त्रीचा जन्म इतका पवित्र असेल, तर कुठला पुरुष असं का नाही म्हणत मला पुढचा जन्म व्हायचा नाही, कारण मला मातृत्व मिळेल. जर खरोखर तसं असेल तर ही डुप्लिकेट पॉलिसी, की एकीकडे तुमची स्तुती करायची आणि स्तुती करून गुलाम करायचं, किंवा सरळ सरळ निषेध करून गुलाम करायचं. म्हणजे एकदा बाईचा जन्म पापाचा म्हटलं की सरळ सरळ निषेध झाला.